हो. अगं आई, असं काय करताय? तुम्ही जाताय हे मला पटत नाहीये. तुम्हाला कळतंय का, भाऊंना जर हे कळलं तर तेही तुम्हाला जाऊ देणार नाहीये, त्यांना वाईट वाटेल. शिवा, अगं आम्ही इथून गेलो नाही ना तर हे दुःख काही कमी होणार नाही. ह्याच्यात उगाच अजून अडचणी वाढत राहत्याल. तेव्हा जाऊ देत बाई आम्हासनी. असं काही होणार नाहीये. हे बघ शिवानी, मुळात आम्ही इथे येऊनच चूक केली. आम्ही इथे आलोच नसतो ना तर हे काही घडलंच नसतं. पण आता केलेली चूक लवकरात लवकर सुधारली पाहिजे, हे नक्की. हे तर सगळं उलट फिरतंय. नाही, असं होऊन चालणार नाही. काहीतरी करायला हवं. आजवर या घरात कधीच माझ्यावर आरोप झाला नव्हता, पण आज सगळे मलाच दोष देऊन मोकळे झाले. आई पण माझ्या बाजूने काही बोलत नाहीये. आई, मला आम्हाला माहिती आहे की तू हे मुद्दामून केलेलं नाहीयेस, पण आता पण काही नाही. अहो, मी हे केलेलंच नाहीये. मी तुमच्या कानी कपाळी ओरडून सांगते. कळत नाहीये का तुम्हाला? मुळात मला हा आरोप सहनच होत नाहीये. हो, खून पाडलं असं म्हणाली ती. पाडलं, ही गोष्ट आहे ही. आणि तुम्ही मुद्दाम केलं असा विचारही नाही हो येत माझ्या स्वप्नात. तिचा पाय सटकला, मी तिला सावरायला गेले पण नाही सावरू शकले. याचा अर्थ असा होतो का की मी तिचं मूल पाडलं? ठीक आहे, ठीक आहे, तू 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 शांत हो. हा, शांत हो. निघेल, काहीतरी तोडगा निघेल. काढा ना, खूप तोडगे काढा, भरपूर तोडगे काढा. अहो, पण जेव्हा मला गरज होती तेव्हा माझ्या बाजूने कोणी उभं राहिलं का? कोणी कशाला हो? तुम्ही तरी काही बोललात का? अगं तू हेच ओळखलात ना तुम्ही मला. याआधी पण मी विनाकारण खूप ऐकून घेतलंय, पण आता नाही. आता नाही. माझ्या पोटच्या पोरीसमोर मला दोष दिलेला मला सहन होणार नाही. बाबा, बरोबर आहे आईचं. आपण तिची बाजू घेतलीच पाहिजे. अरे, तुम्हाला असं का वाटतंय की मला नाही घ्यायची तिची बाजू? मला कळतंय उर्मिला, मला सगळं कळतंय. पण अगं तिथे परिस्थितीच अशी होती ना, त्या दिव्याचं अगं बाळ गेलं ग. आपण मोठे आहोत ना, आपण समजून घ्यायला हवं ना.